नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित आनंद अॅग्रो केअरच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, नुकतीच आपल्या सर्व भागांमध्ये बघितलं तर हळद आणि आले पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी जवळपास बघितलं तर आपण 70 ते 80% लागवड ही संपलेली आहे आणि त्यानंतर 15 ते 20% जी लागवड आहे ती बाकी आहे. जसा पाऊस पडत चालणार आहे त्याच प्रकारे किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार हे शेतकरी आले किंवा हळद पिकाची लागवड करत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, हळद किंवा आले लागवड केल्यानंतर आपण त्यावरती जे खत नियोजन असतं किंवा त्याचं फवारणी व्यवस्थापन असतं हे योग्य प्रकारे करणं अतिशय आपल्याला जास्त गरजेचं आहे. कारण जर आपण योग्य खत व्यवस्थापन केलं तर त्याची चांगली वाढ होणार आहे. जोमदार वाढ झाली तरच आपल्याला पुढे जाऊन त्याचं काय होणार आहे, चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला सुरुवातीच्या ज्या बेसिक गोष्टी त्यावरती लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस तुम्ही पिकाची लागवड करता त्याला योग्य अन्नद्रव्य मिळाले तर त्याची जोमाने वाढ होते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फुटवा व्यवस्थित होतो आणि जेवढे जास्त फुटवे असतील, जेवढी चांगली वाढ होत असेल तर तेवढी जास्त प्रमाणात कंद त्याला लागणार आहे, कंद फुटणार आहे किंवा हे झाल्यामुळे काय होणार आहे, तुमचा कंद मोठा होईल, चांगली फुगवण होईल आणि त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचं जे उत्पन्न आहे ते मिळणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर आपण 35 ते 40 क्विंटल एकरी आपल्याला हळदीचं उत्पन्न मिळवायचं असेल तर सुरुवातीपासून आपल्याला चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन त्याला देणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी काय करणं गरजेचं शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या महत्वाच्या 3 ड्रेंचिंग करायच्या याविषयी माहिती सांगणार आहे. तर सुरुवातीपासून शेवटीपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल आणि नक्की यावर्षी तुमच्या शेतामध्ये या 3 ड्रेंचिंग करून बघा. हवं तर तुम्ही सुरुवातीला 1 एकर 2 एकरला छोट्या क्षेत्राला सुद्धा ह्या प्रकारची ड्रेंचिंग करून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये फरक कळेल आणि त्यानंतर तुम्ही सर्व क्षेत्राला वापरू शकता. तर ही कोणत्या ड्रेंचिंग आपल्याला करणं गरजेचं आहे, कोणती खत आपल्याला त्यातून देणं गरजेचं आहे, यामधून कोणती सर्व प्रकारचे जे अन्नद्रव्य आपटे न्यूट्रिशन आहे किंवा प्रोव्हाइड करणारे आपण ते कव्हर होत आहे का हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. किंवा आपण दिलेली जी खत आहेत, अन्नद्रव्य येतं ते पिकाला प्रॉपर अपटेक होत आहे का याचा विचार करणंही तेवढंच गरजेचं ठरतं जेवढं की ते अन्नद्रव्य आपण पिकाला देतो. तर या ठिकाणी तुम्हाला काय करणं गरजेचं असतं, जैविक असेल, ऑर्गॅनिक असेल किंवा मग रासायनिक, या तिन्ही खतांचा योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचं असतं आणि तिन्हीमध्ये समतोल राखणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर बघूया या कोणत्या ड्रेंचिंग आपण करणार आहोत जेणेकरून तुमचं 20 ते 30% उत्पादन नक्कीच वाढणार आहे जर तुम्ही याचा ड्रेंचिंगचा अवलंब केला तर. सुरुवातीला बघितलं तर काय होतं शेतकरी मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये बघितलं तर आपण लागवड झालेली आणि लागवड झाल्यानंतर काय होतं, भरपूर प्रमाणात गरमी असते. मातीमध्ये जर गरमी असेल, पाऊस नाही वेळेवर पडला तर त्या ठिकाणी काय होतं, गरमीनं आलं तुमचा जो आलंय किंवा हळद आहे त्याचा कंद सडायला सुरुवात होते. त्या ठिकाणी मग कंद सडून जाते किंवा बऱ्याच ठिकाणी पाऊस जरी पडला तरी त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, ज्या हानिकारक बुरशी असतात जसं फ्युझेरियम असतं, फायटोप्टेरा असतं, पिथियम असतं, स्क्लेरोशियम असतं, यांसारख्या ज्या काही हानिकारक बुरशी आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला तिकडे बघायला मिळतो. कारण काय होतं की तुमचा आले असेल किंवा हळद असेल या दोन्ही पिकांची ज्यावेळेस तुम्ही कंद लागवड करता त्यावेळेस त्याच्यातून अंकुरण रूपांतरित व्हायला वेळ लागतो. साधारणतः बघितलं तर 21 ते 30 दिवसाचा कालावधी हा त्यातून त्याचा अंकुर बाहेर येण्यास लागतो आणि अंकुर आल्यानंतर मग तो त्याची मुळं पकडणार आहे, मग त्याचे पानं येणार आहे आणि त्यानंतर तो त्याचं काय करणार आहे, लाईफ सायकलला सुरुवात करणार आहे. परंतु तोपर्यंत ही कंदकुस किंवा कंद सडची जी समस्या आहे तोपर्यंत रोखणं अतिशय जास्त गरजेचं असतं. त्यामुळे आपण जो बेसल डोस टाकलेला आहे नक्कीच चांगला डोस टाकलेला असेल, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय खत, जैविक खत आणि रासायनिक खतांचा सुद्धा वापर केलेला असेल. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की कुठल्या प्रकारचा बेसल डोस द्यायला पाहिजे, त्याप्रमाणे जरी टाकला असेल तरी तुम्हाला पुढचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं तेवढंच आहे. तर सुरुवातीला तुम्ही डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K आणि डॉक्टर बॅक्टोस प्युरो 4K याचा वापर ड्रेंचिंगसाठी करू शकता. साधारणतः लागवड झाल्यानंतर 10 ते 20 दिवसाच्या दरम्यान तुमची ही ड्रेंचिंग होणं अतिशय जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या हळद पिकातील कंदकुज, कंदसड ही समस्या जी आहे ती रोखण्यास आपल्याला मदत होईल. त्यासाठी आपण याचा वापर करू शकता. या ठिकाणी तुम्ही केमिकल बुरशीनाशकांचा सुद्धा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो, परंतु हळद हे असं पीक आहे ज्यामध्ये तुम्हाला जैविक घटकांचा वापर जास्तीत जास्त करणं एवढं फायदेशीर ठरतं, जेणेकरून तुमचं जे कुरकुमींचं प्रमाण आहे त्याच्यामधलं ते वाढतं आणि तुम्हाला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळतं. सोबतच मातीचं आरोग्य सुद्धा संतुलित राहतं. तर यासाठी तुम्हाला जैविक घटकांचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि त्या पिकातील जी कंदकुज, कंदसड आहे त्याची समस्या रोखण्यासाठी या 2 जे जैविक घटक आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K मध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा विरिडी ही मित्र बुरशी बघायला मिळते, तर ज्यामध्ये डॉक्टर बॅक्टोस प्युरो मध्ये तुम्हाला सोडोमोनास फ्लोरोसेन्स हा मित्र जीवाणू बघायला मिळतो की जो की तुमच्या ज्या हानिकारक बुरशी आहेत त्यावरती नियंत्रण करण्यास मदत करतो. सोबतच हे काही असे एन्झाईम्स त्यामध्ये किंवा सेकंडरी मेटाबॉलाइट्स जमिनीमध्ये सिक्रेट करतात, ज्यामुळे काय होतं, आपल्या पिकाची वाढ सुद्धा चांगली होते. असे काही सबस्टन्स असतात ज्यामुळे काय होतं की पिकाची वाढ जोमाने होते, तिथं ते जे पिकामध्ये गरजेचे एन्झाईम्स आहेत ते तयार होण्यास मदत होते, अन्नद्रव्यांचा अपटेक सुद्धा वाढतो. तर नक्कीच या गोष्टीचा वापर करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला या गोष्टींचा वापर करायचा नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रोको किंवा म्हणजेच थायोफेनाइट मिथाइल किंवा यासारखी जी वेगवेगळी बुरशीनाशक आहेत, कीटकनाशक आहे त्यांचा सुद्धा वापर करू शकता. परंतु काय होतं, यामुळे आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही जैविक घटक आहेत, मित्र जीवाणू आहेत, मित्र बुरशी आहेत त्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात.
त्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढं शक्यतो जैविक घटकांचा वापर करा आणि सुरुवातीची जी ड्रेंचिंग आहे डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K 500 ग्राम प्रति एकर प्लस त्यासोबत डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो 4K 500 ग्राम प्रति एकर याप्रमाणे ही पहिली आळवणी नक्की करा. आणि यानंतर बघितलं तर तुमचं बीज अंकुरण होण्यास म्हणजे तुमचं बेन जे ते अंकुरित होण्यास सुरुवात होणार आहे. ते अंकुरित झाल्यानंतर काय करणं गरजेचं आहे, याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. म्हणजेच प्रायमरी मध्ये तुम्हाला बेसिकली जे प्रायमरी अन्नद्रव्य म्हणजे तुमचं NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही अन्न घटकांचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं पिकाच्या संतुलित वाढीसाठी. कारण तुम्हाला नायट्रोजन हा गरजेचा आहे तुमच्या पिकाच्या वाढीसाठी, त्याच्यामध्ये प्रोटीन जे ते सिंथेसिस होण्यासाठी, त्यासोबतच फॉस्फरस गरजेचं आहे तुमच्या मुळांच्या वाढीसाठी आणि पोटॅश सुद्धा गरजेचं आहे त्या पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्या पिकाचं संरक्षण होण्यासाठी, त्याची जी आंतरिक संरक्षण प्रणाली ती मजबूत होण्यासाठी. तर तिन्हीचा संतुलित वापर करणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी ही तुमची ग्रेड सुद्धा चेंज होऊ शकते किंवा आपण इथे जे 5 किलो प्रमाण प्रति एकर प्रमाणात दिलंय त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, बुलढाणा या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. परंतु या ठिकाणच्या जमिनी बघितल्या तर मध्यम लेवलच्या जमिनी आहेत, त्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण तसं बघितलं तर काही प्रमाणात कमी असतं. त्यामुळे तुम्ही इथं 5 किलो नायट्रोजन 19 घेऊ शकता. परंतु त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर सांगलीच्या किंवा साताऱ्याच्या भागामध्ये ज्या ठिकाणी हळद आली लागवड केली जाते त्या ठिकाणी जोमदार वाढ तिथे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे तिथे जर बघितलं असाल त्या ठिकाणचे शेतकरी असतील तर त्यांनी याचं प्रमाण 3 kg केलं प्रति एकर तरी चालतं. किंवा तुमचे जर तुम्ही सॉइल टेस्टिंग केलं असतं अजूनच चांगलं राहील, कारण त्याच्यामध्ये तुमच्या रिपोर्टनुसार तुम्ही देऊ शकता ते ग्रेड सुद्धा चेंज होऊ शकते. जर तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण चांगलं आहे, पोटॅशचं प्रमाण चांगले तर तुम्ही त्या ठिकाणी 12x ही ग्रेड सुद्धा निवडू शकता, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासूनच फॉस्फरसचं चांगल्या प्रमाणात पूर्तता करता येईल त्या ठिकाणी आणि अपटेक सुद्धा चांगलं होईल. किंवा तुम्ही 13-40-13 ही सुद्धा ग्रेड निवडू शकता. तर तुम्हाला ग्रेड निवडायची तुमच्या मातीच्या रिपोर्टनुसार. तुमचा मातीचा रिपोर्ट तुम्ही चेक केला असेल तर नक्कीच त्याप्रमाणे निवडू शकता. किंवा ही 19 म्हणजेच आपली स्टार्टेड ग्रेड जी प्रचलित आहे सर्व ठिकाणी ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. 3 ते 5 किलोचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं. यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिकाला या हळद तुमचं जे पीक आहे त्याचं जे काही अन्न आहे ते पानामध्ये जास्त प्रमाणात तयार होणार आहे. पूर्ण अन्न त्या पानावरती डिपेंड करतं. हळदीचे जसं तुमचं पीक आहे म्हणजे पानं येतं त्याच्यानुसारच तुमचं उत्पन्न ठरतं. त्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असणारा घटक म्हणजे आहे आपला मॅग्नेशियम हा घटक. तर मॅग्नेशियमची पूर्तता योग्य प्रमाणात करणं अतिशय जास्त गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही मॅग्नेशियमची पूर्तता करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर इन्स्टा मॅग्नेशियम सल्फेट किंवा जे काही मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला अवेलेबल असेल त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा. तुम्ही याच्याऐवजी चिलेटेड मॅग्नेशियमचा वापर सुद्धा करू शकता. परंतु सल्फेट बेस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केलं तर फायदा राहील, कारण त्याच्यामधून काय होणार आहे सल्फरची सुद्धा गरज त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर तुम्ही इन्स्टा मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकता. याचं जे प्रमाण आहे ते 3 ते 5 किलो तुमच्या जमिनीमध्ये ज्या प्रमाणात मॅग्नेशियम आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर हळद किंवा आले लागवड केल्यानंतर ज्यावेळेस त्याची अंकुरित होतात आणि ते 2 ते 3 पानावरती येतात त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पिवळेपणा बघायला मिळतो. तुमची जर पूर्णच हळद पिवळी पडत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असते. मॅग्नेशियम हा सेंट्रल मॉलिक्युल आहे फोटोसिंथेसिसचा. त्यामुळे त्या झाडामध्ये त्या पिकामध्ये त्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाश संश्लेषण क्रिया जर घडून आणायची असेल तर तिथं मुबलक प्रमाणात मॅग्नेशियमचा पुरवठा असणं सुद्धा जास्त गरजेचं असतं. त्या ठिकाणी तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकता. या दोन्ही सोबत तुम्ही पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि मुळांची जोमदार वाढ होणे तसेच या न्यूट्रिएंट दिलेले सर्व जे अन्न घटक त्यांचं प्रॉपर अपटेक वाढवण्यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाचं ह्युमिक ऍसिड घेऊ शकता. यामध्ये तुम्ही आनंद ऍग्रो केअरचं रूट फास्ट 82% पावडर येतं, ज्यामध्ये ह्युमॅलाइट म्हणजेच ह्युमिक ऍसिड 82% प्रमाणात येतं. तर याचा वापर करू शकता. याचा वापर जर बघितला तुम्ही 500. आपण एकंदरीत जर बघितलं तर चांगल्या प्रकारे मुळांची वाढ होईल. पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळे दिलेल्या आनंदद्रव्यांचं प्रॉपर न्यूट्रिशन अपटेक होईल आणि ते अपटेक झाल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारची वाढी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघायला मिळणार आहे. नक्की ही ट्रीटमेंट सेकंड टाइमला करायची. तुम्हाला ही ट्रीटमेंट जी आहे ते तुम्हाला लगभग लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी करायची. याच्यामध्ये काय घेणार आहात तुम्ही 19 5 किलो 3 ते 5 किलो घेऊ शकता जसं तुमच्या पिकाचं कंडिशन आहे त्यानुसार. त्यासोबत इन्स्टा मॅग्नेशियम सल्फेट 3 ते 5 किलो याचं सुद्धा प्रमाण ठेवायचं. जर तुमच्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम जास्त असेल तर 3 किलो ठेवलं तरी चालेल, परंतु एवढं तुम्हाला प्रमाण द्यायचे 2 ते 3 किलो तरी ऍटलीस्ट देणं गरजेचं. त्यासोबत चांगल्या दर्जाचं ह्युमिक ऍसिड म्हणजेच आनंद ऍग्रो केअरचं रूट फास्ट या तिन्हींचा एकत्रित कॉम्बिनेशन करून ही ड्रेंचिंग तुम्हाला किंवा आळवणी त्या ठिकाणी करायची. जर तुम्ही ड्रीप अथरलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही ड्रीपद्वारे ट्रीटमेंट करू शकता. नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ड्रिंचिंग करणं अतिशय फायदेशीर ठरेल तुम्हाला आणि त्याचे परिणाम सुद्धा त्यामध्ये दिसतील. आणि यानंतर जर बघितलं आपण तर तिसरी आळवणी करणं गरजेचं असतं. आता आपण दिलेली जर अन्न घटक बघितले तर त्यामध्ये एक मोठ्या प्रमाणाची डिफिशियन्सी आपल्याला हळद आणि आले पिकामध्ये बघायला मिळते. ती आहे आपली झिंकची कमतरता आणि फेरसची कमतरता. तर झिंक आणि फेरस हे 2 घटक अतिशय जास्त महत्वाचे आहेत. प्लस कुरकुमीन तयार होण्यासाठी हळदीमध्ये झिंकची गरज सुद्धा जास्त असते.
झिंकची जर आपण जनरल गरज बघितली तर झिंक हे अन्नद्रव्य आपल्याला पिकाच्या शेंडा वाढीसाठी गरजेचं असतं, कारण त्याच्यामुळे IAA म्हणजेच इंडोर ऍसिटिक ऍसिड हे हार्मोन सिंथेसिस होतं आणि यामुळे काय होतं, शेंड्याची चांगली वाढ होते. पानांची जी आखूड राहण्याची जी समस्या असते ती सुद्धा याला मिळत नाही. कारण झिंकची जर तिथे त्या ठिकाणी कमतरता असेल, तुमच्या मातीमध्ये तुमच्या पिकामध्ये झिंकची डिफिशियन्सी जाणवली तर शेंड्याकडे जी पानं आहेत तुमची ती पूर्णतः पिवळी पडायला लागतात. असे पिवळ्या कलरचे पॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. इथं मध्ये जर बघितलं आपण सेंटरला आपल्याला ग्रीन कलरचे जे आपल्या मेन्स आहेत ते दिसतात आणि इकडे बघितलं तर इंटरमेनल क्लोरोसिस सारखे टाईप आपल्याला बघायला मिळतात. किंवा हा पूर्ण जो पोर्शन आहे तो पिवळा पडायला लागतो. शेंड्याची पानं पिवळी पडतात आणि त्यानंतर ही पानं आखूड होत राहतात किंवा जाडी वाढत नाही आणि यामुळे त्याची जोमदार वाढ होत नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला झिंकचा पुरवठा सुद्धा करणं जास्त गरजेचं आहे. त्यासोबतच फेरसची जर डिफिशियन्सी बघितलं तर तुमचं शेंड्याकडची पानं पूर्णतः पिवळी पडलेली बघायला दिसतात आणि याच्या ज्या व्हेन्स आहेत इथल्या या ठिकाणच्या ते हिरव्या राहतात आणि मध्ये तुमचा हा पोर्शन तो पूर्णपणे पिवळा पडून जातो. त्यामुळे या दोन अन्नद्रव्याची पूर्तता करणं सुद्धा तुम्हाला त्यानंतर गरजेचं असतं NPKच्या नंतर. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, ही अतिशय महत्वाची अशी असणारी ड्रिंचिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. यामध्ये येतं तुमचं डॉक्टर बॅक्टो किट 800 ग्राम प्रति एकर या प्रमाणात. त्यासोबतच तुम्ही देऊ शकता. यासोबत EDTA रिलेटेड फॉर्म्युलेशन मध्ये असणारं म्हणजे झिंक सल्फेट देण्याऐवजी तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता. कारण काय होतं, आपल्या भागातल्या जे काही हळद उत्पादक शेतकरी त्यांच्या जमिनी बघितल्या त्याचा pH वाढलेला आहे. अल्कलाईन जमीन किंवा हाय pH चुनखडीचं जास्त प्रमाण हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला चिलेटेड फॉर्म मधले मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरणं गरजेचं असतं, जेणेकरून ते काय होतील, लवकरात लवकर त्या पिकाला अपटेक होतील आणि ती अपटेक झाल्यामुळे त्या पिकामधली जी डिफिशियन्सी ती लवकरात लवकर दूर होईल आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतील. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जमिनीचा pH 8 पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही इड्डा फेरस वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही EDTA रिलेटेड फेरस सुद्धा मिळतं, ते सुद्धा वापरू शकता. परंतु तुमच्या जमिनीचा pH जर 8 पेक्षा जास्त असेल नक्कीच त्या ठिकाणी मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही इड्डा फेरस याचा वापर करावा, जेणेकरून त्या ठिकाणची फेरसची डिफिशियन्सी दूर होईल. या दोन गोष्टींचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. याच्या सोबत जे सांगितले तुम्हाला डॉक्टर बॅक्टो किट हे तुम्हाला यावर्षी वापरणं अतिशय जास्त गरजेचं आहे. कारण आपण आज बघतोय की मार्केटमध्ये असेल किंवा न्यूजपेपरमध्ये असेल सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि रासायनिक खतांचा कमी वापर करून जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी याचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो. का कारण सांगतो त्याचं, कारण याच्यामध्ये मिळतं तुम्हाला कॉम्बो, ज्यामध्ये तुम्हाला NPK कन्सोर्शियम म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश उपलब्ध करून देणाऱ्या ज्या काही बॅक्टेरिया त्या मिळतात, ज्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सोबतच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, या तिन्हीचं एकत्रित मिश्रण असणारा डॉक्टर बॅक्टोज कॉम्बो हा प्रोडक्ट 200 ग्राम मिळतो. त्यानंतर दुसरं मिळतं तुम्हाला PSB, कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर बघितलं तर फॉस्फरसची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. मुळांची वाढ होण्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी असेल तर त्या ठिकाणी फुटव्यासाठी असेल तुम्हाला फॉस्फरस देणे, त्यामुळे आपण परत सेपरेटली याच्यामध्ये PSB सुद्धा दिलेला आहे 200 ग्राम. त्यासोबत बॅक्टोरायझा म्हणजेच मायक्रोरायझा बद्दल सर्व शेतकरी मित्रांना माहिती आहे. तर मायक्रोरायझा गाणं सुद्धा तुमचं खूप गरजेचं आहे, कारण मुळांची वाढ तेवढ्या क्षेत्रात झालेली नसते. त्या ठिकाणी वाढ करण्यासाठी तुम्हाला मायक्रोरायझा द्यायचं आहे आणि त्यासोबत त्याचं जे काही बायोजिक ऍक्टिव्हेटर फूड आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं. तर हे चारीचं जे मिश्रण असणार आहे एकत्रित 200 ग्रामचे 4 पॅकेट असणार 800 ग्रामचं किट आहे, जे की तुम्हाला डॉक्टर बॅक्टो किट या नावानं मार्केटमध्ये मिळणार आहे. तर त्याचा वापर याच्यासोबत करायचा. या तिन्हीच्या एकत्रित वापरण्यामुळे काय होणार आहे, तुमच्या पिकाचा चांगला शेंडा वाढेल आणि दिलेले जे अन्नद्रव्य आपण बेसल डोस मध्ये जे काही NPK प्रोव्हाइड केलेले तर सल्फर दिलेले असतात, या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या असतात तरीही वॉटर सोल्युबल आपण देतो. तर हे सर्व जे अन्न घटक आहेत प्रॉपरली त्या पिकाला अपटेक होणार आहेत आणि तुमच्या पिकाची जोमदार वाढ सुरुवात होणार आहे. आणि वाढ चालू झाली एकदा की पुढे त्याचे काय होणार आहे, फुटवा चांगला होईल. आणि सुरुवातीचा जो टप्पा बघितला तर हे तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचे साधारणतः 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान. ज्यावेळेस तुम्ही बेने लागवड करणार आहे त्याच्यानंतर 40 ते 45 दिवसांनी तुम्हाला याचा वापर करायचा. हे जर वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही एक अजून गोष्ट करू शकता ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 1 एकरला बॅक्टोकिटचा वापर करा त्यामधल्या 2 ते 3 लाईनीचा क्रॉप बंद करा, त्या ठिकाणी त्याचं ऍप्लिकेशन देऊ नका आणि दोन्ही मधला फरक हा फरक पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या पुढचा जो बदल आहे तो लक्षात येईल. आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती जे असेल तर आनंद क्रॉप गुरु हे ऍप आपलं प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे, ज्यावरती तुम्हाला 80 पेक्षा जास्त पिकांचे शेड्यूल बघायला मिळतील. व्हरायटीनुसार, तुमच्या मातीनुसार व वातावरणानुसार हे शेड्यूल दिले जातात 15 दिवसाच्या अंतराने. हे ऍप नक्की डाउनलोड करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.